नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मायवी शाणे आणि बघा मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम जल्लोषात झाली आहे आणि इथे सगळा गोंधळ चालू आहे. एकदम जल्लोष, एकदम मस्त, एकदम खुशीचं वातावरण आहे. हो ना मशा? मी आज यांची भांडणं लावून खूप खुश आहे मशा. एका मुलाला आईपासून तोडून मी खूप खुश झाली आहे मशाला. आज खूप जल्लोष आहे, आज मला खूप आनंद होतोय मशा. अशीच कुत्र्यासारखे आवाज काढत आणि गाढवासारखी खिंकाळत असते ही बावळडबाई. असं हिच्यावरती येते मी त्या टॉपिकवर, नंतर बोलायचंच आहे मला. आधी आपलं इंट्रोडक्शन होऊन जाऊ दे. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. भामटे इकडे इकडे, देव के चमाट तलफट. काय म्हणत होती 2 दिवस आधी? काय म्हणत होती की आई तर आई असते, कोणीही आईला तोडू शकत नाही. जे लोक मला असे कमेंट करत आहेत त्यांना मी एकच सांगते की कोणाची आई असलं तरी पण आईला आपण तोडू शकत नाही. आईची आणि मुलाची नाळ असते आणि गाळ असते आणि पाळ असते. तुझ्या आईची पुण्यतिथी, तिला माझा साष्टांग नमस्कार बोलली असती आता मी. स्वतःचं बरोबर सगळं दुःख आणि सगळं काही होतं हिला, या भामटीला. आणि दुसऱ्यांचे एक नाही 2-2 संसार तोडते ही बाई. 2-2 मुलांना आईपासनं वेगळं, स्वतःच्या नवऱ्याला तर केलंच, फोडलंच. आहेसच तू घरफोडी. तू किती नाही म्हणालीस ना तरी आहेस. आणि काही 2-4 कॉमेंट आल्या होत्या की भामटीबद्दल तिथे कॉमेंट होत्या, तेव्हा बोंबलीने पण ठेवल्या होत्या. तर त्याच्यामुळे मग पण भामटीबद्दल कॉमेंट येणं आणि मन्याबद्दल कॉमेंट येणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. भामटीबद्दल तिने ठेवल्या तर काय फरक पडतो? भामटी काय तिची कोण हे नाही लागून गेली नाही, तिची रक्ताची नाही आहे की तिच्या पोटची नाही आहे. हा पोटचा गोळा आहे, ह्याच्यामध्ये फरक असतो की नसतो. आणि भामटीबद्दल काय कॉमेंट होत्या? 2-4 कॉमेंट होत्या, त्याच रिपीटेड कॉमेंट असायच्या, ज्या होत्या की कुठे आहे तुझी वहिनी, का दिसत नाही तुझी वहिनी. त्याच्यावर हिने उत्तरं दिली होती की नाही ती बिझी असते, त्यांना मुंबईवरून यायला जमत नाही. तर कधी सांगायची तो मुलगा राहत नाही, त्या मुलाला सतत आई लागते आणि तो नुसता अंगावरच असतो, तर त्याला रडतो वगैरे, अशी थातूर कारणं द्यायची. तिने कुठल्या कमेंटमध्ये मेन्शन केलं आहे की माझी वहिना अशी आहे किंवा माझी वहिना फालतू आहे आणि तिचं आणि माझं फाटलं आहे किंवा काय झालं आहे की काय झालं आहे. आणि दुसऱ्या कॉमेंट काही अशा होत्या की ही काय कोणाला चिरीमिरी देणार, ही काय बोंबल, हिचे खायचे वांदे, ही काय देणार. ओ चिरीमिरी म्हणजे काय? ही भामटी कशी सायकल घेऊन नंतर मग फुगली. हिला ती सायकल नको झाली, दुसरी सायकल पाहिजे झाली, किंवा ती सायकल माझ्या मुलाला दिली नाही म्हणून रुसली. तसं काही जण साड्यांवरनं रुसतात. मला पाहिजे तशी घेऊन नाही दिली साडी, मला ही साडी नको होती, मला दुसरी साडी पाहिजे होती. मग तू गुच्चीचे बॅग्स घेते तर मग मला साडी नाही घेऊ शकत का पैठणी? मग तू नाही घेऊन देत तर मी घेईन, मी तुझ्यावर छापून साडी घेईन आणि मग माझ्या बहिणीला पण घेईन आणि आईला पण घेईन आणि सगळे मिळून आम्ही तू बघ कसं करतो, तुझ्यावरच छापतो आणि मग आम्हाला हव्या तशा साड्या घेतो. ह्याला म्हणतात चिरीमिरी. या छोट्या छोट्या गोष्टींवरनं, ते रक्षाबंधनला माझ्या मुलींना, भाऊबीजेला आणि दिवाळ सणाला म्हणून मग त्यांच्या इच्छा, त्यांचे काही ज्या असतात मला त्यांना करावंसं वाटतं त्या गोष्टी, त्याच्यासाठी मी पैसे जमा करते, ह्याला म्हणतात चिरीमिरी. ही चिरीमिरी जेव्हा मिळायची बंद झाली ना, ती मिळत होती. तर तुम्हाला नाही माहिती ना, तर मी सांगते की ती मिळत होती चिरीमिरी. ती चिरीमिरी मिळायची बंद झाली किंवा हवी तशी मिळेनाशी झाली की बाबा आम्हाला जर तुझ्याकडे गुच्ची प्राडा आहे तर आम्हाला काहीतरी असं राडो तरी घेऊन दे, असं जेव्हा डिमांड झाल्या आणि तेव्हा त्या पूर्ण नाही करण्यात आल्या. ज्याचं मला वाटत नाही की काही कोणावर ऑब्लिगेशन आहे, कोणाला द्यावंसं वाटतंय तर तो देईल, नाही द्यावंसं वाटतंय तर नाही देणार. कोणी गिफ्ट देते किंवा कोणाचं काही देवाणघेवाण आहे तर ती स्वइच्छेने झाली पाहिजे, ना की जबरदस्तीने. आणि जर ह्याच्याने नाती तुटत असतील किंवा कोण आपल्यावर जबरदस्ती करत असेल की नाही मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, तर ते एकदाच काय ते क्लिअर करणं जरुरी आहे. नाहीतर मग ते एकदा देऊन अशांचं पोट भरणारं नसतं, यांना सतत देत राहावं लागतं. आणि तेच कुठेतरी अवॉइड करण्यासाठी कदाचित मन्याने तेव्हा नसेल दिलं आणि त्याच्यातनं हे महाभारत झालं. आणि ते कसं आहे ना, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है, असं काहीतरी या भामटीने चाल केलेली आहे. तिला जेव्हा ती तर पडीकच असायची, ती बघतच असायची इकडे तिकडे वास काढत, गटार हुंगणारी बाई. ती तेच करायची की कोणाच्या घरात काय चाललंय, स्पेशली या बोंबलीच्या घरात. तिने बरोबर हेरलं
की बाबा इथे आपण टार्गेट करू शकतो. मग तिने या मिशाला कॉन्टॅक्ट केला. या मिशेबरोबर तिला हेरून मन्याला त्याच्या आईच्या अगेन्स्ट उभं केलं. मिशाला कन्व्हिन्स केलं की तू आईला कन्व्हिन्स कर आणि तुम्ही दोघी असं करा, आपण चारी बाजूने तिची कोंडी करू. हा सगळा प्लॅन ह्या भामटीचा आहे. आता गेलेली ना तोंड काळं करायला, तिला तिथे दारात उभं केलं नाही. ही दुसऱ्यांची घरात घुसते. तुझ्या बहिणीचं सांग आधी काय झालं. तुझ्या बहिणीच्या कॉमेंट बॉक्समध्ये बघ, सगळे साले एका माळेचे मणी आहेत तुम्ही. ह्याच्या कॉमेंटमध्ये त्याच्या कॉमेंटमध्ये. हिच्या बहिणीला विचारा मग प्रश्न. जर बोंबली ठेवत होती तर हिची बहीण तर हिच्या रक्ताची आहे ना. हिची बहीण काय हिच्याबद्दल आलेले वाईट कॉमेंट्स ठेवते आणि रिप्लाय पण करते त्याला. याचा अर्थ ही भामटीच एक नंबरची कार्टी आहे, एक नंबरची भुरटी आहे, चोरटी आहे, मारटी आहे, एक नंबर. बोंबलीला जर कोण उभं करत नाही तर हिला तरी कोण उभं करते. ही पण तर सगळ्यांच्या गळ्यात पडते आता. नुसती आपली सगळीकडे भिका मागत फिरत असते. आता गेली होती ना नाशिकला, तर मग का नाही गेली मग भगतपुरीला? कारण तिथे बहीण होती. बहीण पण लग्नाला आलेली आणि ती भगतपुरीला थांबलेली. मग ती असताना ही कशी जाईल काळतोंडी? म्हणून ही नाही गेली तिकडे. आणि कारण काय सांगतो, इथेच होतं आणि माझं ऑफिस होतं आणि ते ऑफिसचं तर काय ते भलतंच. क्रेडिट कार्ड विकायला ठेवले हिला, मोठी दाखवते बँकेत कामाला आहे मोठी. तर जेव्हा तिथे गेली होती ना तेव्हाच ही तिथे जाऊन सगळ्या मिरच्या माल मसाला आणि कारस्थान करून आलेली बाई आहे. ते कारस्थान रचले हिने सगळं काही प्लॅन देऊन आली तिकडे आणि तो काल एक्झिक्यूट झाला. मिशेने केला तो एक्झिक्यूट. मिशा बावळट. मिशा तर एक नंबरची बावळट बाई आहे ती. तर म्हणजे ही तर गिळून बसली ग बाई. तुला काय मिळणार आहे त्या भावाचं सगळं वाट लावून? त्या भावाचं बंद होईल आणि तुमचं पण बंद होईल आणि माणसापरी माणूस तुटेल. जरा विचार करा. मला तर त्या आईला अजूनही सांगावं असं वाटतं, जरा विचार कर. या भामटीच्या नादाला लागून नको घराची विल्हेवाट लावून घेऊ. आता मी हे भामटीचं का सांगते, कारण ह्याचे माझ्याकडे सॉलिड प्रूफ आहेत. मी हे प्रूव्ह करू शकते की भामटीने हा कचरा केलेला आहे. ह्या भामटीने कसं सगळीकडे हाताशी धरलं आणि कशी आग लावली सगळीकडे, भडका उडाला त्याचा. आणि आता खुश होते आणि काय तर मोठे पोस्ट टाकते की कर्मा जसं करतो तसंच भरावं लागतं आणि हा म्हणे त्या हो ना. स्वतः पण लक्षात ठेव, तुला पण लवकरच भरायला लागणार आहे. मी आत रडत होते, विशाल बाहेर रडत होते. मी आत रडत होते, मशाल बाहेर रडत होते. मला टोमॅटोसाठी पैसे हवे होते. मशालला टोमॅटो खाण्याची इच्छा, टोमॅटोचं सार खाण्याची इच्छा झाली होती आणि आम्हाला एक टोमॅटोला पैसे नव्हते. मी सगळीकडे शोधत होती. माहिती किती काय परिस्थिती होती. माझा संसार मी तुम्हाला सांगितलाय मंडळी. काय एक टोमॅटोला मी शोधत होतो. एक रुपया कमी पडत होता टोमॅटोला. माझा भाऊ म्हणाला सगळी इस्टेट विकून टाकेल, पण तुला टोमॅटोसाठी पैसे दे. लवकरच तुझ्यावरती वेळ येणार आहे, समजलं ना. घरदार सगळं जे आहे ना सुपडा साफ होणार आहे तुझा. मग बस टोमॅटोचं सार आणि भात खात. या कर्माप्रमाणे तू अजून एक गोष्ट तर ऐकलीच असशील, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. आणि तू इतकी वाईट पडणारच ना, बघत राहा. उद्या हे लोक एकत्र होतील, ते फॅमिली आहेत, समजली ना. हे लोक एकत्र होतील, ते मुलासाठी भावासाठी काहीतरी होईल त्यांचं. मी देवाकडे प्रार्थना करेन की होऊ दे त्यांचं व्यवस्थित. जे काही असेल ते त्यांचे वाद मिटू देत आणि एकत्र येऊ देत आणि तुझा बँड वाजू दे. आणि तुझा असा वाजू दे ना की कुठेच नाही दाखवायची राहिली पाहिजे तुला. अशी तुझी लायकीच आहे, तू तसलीच आहेस. तुझी वाट लागली पाहिजे. ते त्यांचं घेऊन बसतील आणि तुला तर कोण पण नाही विचारणार, ना मशालच्या घरचे, ना तुझ्या घरचे, ना तुझी बहिणीने तर तुला आधीच हात झटकलेले आहेत आणि नंतर पण तुला सगळेच असं करतील. सो हिच्याबद्दल मला ह्या बाबतीत इतकंच म्हणायचं आहे. आणि खरंच हिच्यावर अशी वेळ येऊ दे आणि हिच्यावर ही अशी वेळ येणारच आहे. ही जे काही कोर्ट आणि हे सगळं करते ना, माझी आई आणि माझे असं आई ही आई असते. आणि जेव्हा लोक हिला विचारतात तेव्हा हिचे रिप्लाय बघा. सांगते की त्या काकूंनी खरंच खूप कष्ट घेतलेत आणि त्या अशा आहेत आणि त्यांचं तुम्ही आत्मचरित्र वाचा आणि मग तुम्हाला कळेल की कसं आहे ते. त्यांनी त्यांच्या फक्त फ्रेंड आणि फॅमिलीला दिलं आहे, ते विकत नाही आहेत ते बुक. हो का, तुला पण दिली आहे कॉपी? तुला तर बोलवलं पण नव्हतं, तुला विचारलं पण नाही कोणी. आणि का तिकडे का नाही गेलीस मग? त्यांच्या बड्डेला एवढा सोहळा केला तो, मग तेव्हा जायचं होतं ना, का नाही गेली मग? एवढी फ्रेंड अँड फॅमिली आहे. आणि हिच्या सासूबद्दल विचारलं तर ही लगेच म्हणेल की त्यांच्याबद्दल मला काही विचारू नका, त्यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. हे असे हिचे रिप्लाय असतात. ह्याच्यावरूनच बघा ह्यांचं स्वतःचं काय फाटलं आहे, स्वतःचं निस्तरत नाही आहे आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवायला निघाले.
त्या मिशेच्या सासूचा पत्ता नाही, या बोंबलीची सासू बोंबा ठोकते, हिची सासू हिच्या नावाने शंख करते. आता ती काय बोलत नाही म्हणा, पण ही करते आपल्या सासूच्या नावाने. म्हणजे आपल्या सासूला सोडून बाकी सगळ्यांचा कैवार घेतलाय यांनी. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं ना की हे किती धुतल्या तांदळाचे आहेत ते, दुसऱ्यांना ज्ञान द्यायला आणि दुसऱ्यांच्या आईबद्दल वक्तव्य करायला. हिची आई आता नाही म्हणून, नाही तर कळलं असतं. हिचं पण आणि काहीतरी वेगळं आणि निघालं असतं, हिच्या पण वहिनीने रंग उधळले असते. नाही आहे तर चांगलं बोलायला चांगलंच असतं, नसल्यावर सगळे असंच म्हणतात की असते तर, आणि असं असलं असतं, आणि ते आमचं सर्वस्व होते, आणि ते सगळं असं असतं. पण असल्यावर माणसाची किंमत नसते ना. मग जर आई असते तर तुझी सासू पण आईच आहे ना. मग तिच्याबद्दल का अशी द्वेष भावना? म्हणजे ती फक्त एकटीच जगातली कुमाता आहे, बाकी तर सगळ्या एकदम मातोश्री, एकदम पूजनीय आहेत. हे असं यांचं वागणं, दुटप्पी वागणं. यांच्यावर कोणाला विश्वास आहे? आणि अशा लोकांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचे संसार मोडताय. काकू, काहीतरी मनाला विचारा तुमच्या. हिच्या नादी लागू नका, परत सांगते. असो, तर हिच्या आईचा विषय निघालाच आहे. तर हिच्या आईची स्टोरी घेऊन आली होती, आणि बापरे, म्हणजे मला खरंच आता त्या गेलेल्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं नाही आहे तसं तर, पण हिच्या स्टोरीबद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे आता तिचं काय मी बोलत नाही आहे की बाबा ती कशी होती कशी नाही, ते आपल्याला काय माहिती नाही, त्याच्याबद्दल मी वाच्यता करणार नाही. पण हिच्या स्टोरीवरनं हिचं काय बाबा वेगळंच काहीतरी आपलं. आणि काय म्हणे, आजचा दिवस नेहमी आमच्या आयुष्यात येतो, आणि मला दरवर्षी मी एवढे 3-4 दिवस आम्हाला खूप जड जातात. म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, खूप जड. अरे तू तर नाचत होती तिथे, खूप जड अवजड सामान झालेली. लग्नामध्ये रील छापत होती काय, आणि एकदम वायपर डान्स काय, आणि ढिंचाक ढिचाक बाबा लगीन, ढिंचाक ढिचाक बाबा लगीन. आता तर लग्न होतं, पण मी विसरून गेले थोडे दिवस ते राहून गेलं. पण मी असं तर सतत डोक्यात होतं माझ्या, मला राहतच नाही मंडळी. सांगू काय समोर, तो दिवस इतका काळा दिवस होता माझ्या आयुष्यातला. ते माझ्या हातात व्हेंटिलेटर होतं. डॉक्टर म्हणाले आज व्हेंटिलेटर नाही मिळालं तर गेलं, संपलं, सगळं संपलं. मी म्हटलं सगळं संपलं, आता काय नाही उरलं आमच्या आयुष्यात. अरे व्हेंटिलेटर हातात होतं बाबा, हे कोण आहे रे भाई? म्हणजे काय, कोण आहे, कोण ही मसीहा, कुठली दूत आहे की काय आहे? काय व्हेंटिलेटर हातात घेऊन फिरत होती बाबा? इथं सगळ्यात एकदम अलग लेवलची भामटी आहे. अरे तुला ऑक्सिजन सिलेंडर म्हणायचं आहे का? व्हेंटिलेटर ना माणसाला तेव्हाच लागतं जेव्हा ऑलमोस्ट सगळं संपलेलं असतं, आणि ते असं हातात बितात पकडता येत नाही गं. हे काय कुठलं हॉस्पिटल होतं? म्हणजे ठीक आहेस ना तू? एक तर तुझं काय म्हणजे भलतंच असतं प्रत्येक स्टोरीमध्ये ना, असं काहीतरी वेगळाच ट्विस्ट असतो. म्हणजे एकदा म्हणेल मी हसत होती, एकदा म्हणेल मी रडत होती, एकदा म्हणेल की असं पाणी येत होतं आणि मला तसंच ठेवलेलं, एकदा बोलते मी तशीच उभी राहिली. असं हिचं म्हणजे काय कशाचा कशाला मेळच नसतो. काय तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडत सुटते. तसंच ते व्हेंटिलेटर माझ्या हातात होतं म्हणे. आणि ठीक आहे, मी समजू शकते वाईट वाटतं वगैरे असं, पण मग ते असं कसं अचानक पर्टिक्युलर, म्हणजे ह्या वर्षीच विसरली, म्हणजे लग्न होतं म्हणून विसरली, उद्या आणि काहीतरी असेल तर मग विसरशील, हळूहळू विसरशील ग, काय टेन्शन आहे. ते म्हणतात ना, जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता राहील काय काय. डॉक्टर कधीच असं पहिल्याच ह्याला सांगून नाही टाकत की हे काय राहणार नाही, जाणार आहे. ते डॉक्टर थोडं आरामात आणि जरा व्यवस्थित आहे, आम्ही प्रयत्न करतो जितकं होईल तितकं, आपण बघूया काय होतं का, आपण ट्राय करूया असं म्हणतात. हे कुठले डॉक्टर आहे सांगूनच टाकलं की जाणार आता 15 मिनिटात, काय नाही आता झालं संपलं. म्हणजे ॲडमिट करायच्या आधीच, काय व्हायच्या आधीच, काय बघायच्या आधीच डॉक्टरांनी एकदम, आणि तरी 2 दिवस बाई जगली. वे काय कुठले डॉक्टर आहेत हे? कशाला ना डॉक्टरांची बदनामी कशाला करते उगाचच काहीतरी फालतू बडबड करून. आणि ह्या पूर्ण सीनमध्ये ना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आणि परत मला माहिती नाही, कारण का लास्ट टाईम जेव्हा मी या मुद्द्यावर बोलली होती, बाई वाड्यावर यावाल्या मुद्द्यावर, तेव्हा खूप लोकांना तेही वेगळ्या अर्थाने घेतलं होतं. कारण मला तो उद्देश माझा नव्हताच की कोणत्या माणसाने दुसरं लग्न करावं की न करावं, की ते ज्याचा त्याचा लुकआउट आहे कुठल्या एजमध्ये वगैरे, त्याचं पण काहीही मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नव्हतं. पण त्यावेळेलाही वेगळा अर्थ घेण्यात आला. तर मी आधीच डिस्क्लेमर देते की आताही माझं तसं म्हणणं नाही आहे. फक्त मला हेच म्हणायचं आहे की हिचे वडील पहिल्यापासूनच असे होते का? म्हणजे रंगीन आदमी होते का? कारण एवढा जो सीन चालला होता ह्याच्यामध्ये ह्या बाईच्या वडिलांचा कुठेही असा धडपड करताना उल्लेखच नाही आहे. माझा भाऊ, मी, माझी बहीण, आमचे धडपड, मी सकाळी वडिलांना नाश्ता दिला आणि आम्ही निघालो.
वडील काय करत होते? वडील आपली ढेरी भरण्यात बिझी होते. एवढं बायकोचं एवढं झालं आहे. आणि म्हणजे काय प्रकारचा माणूस आहे. आणि त्या उलट हिच्या आईचा तिच्या वडिलांवर प्रचंड, वडिलांपेक्षा आपल्या नवऱ्यावर, आपल्या नात्यावर प्रचंड विश्वास आणि जीव होता. विश्वास होता की नाही माहिती नाही, कारण तिची आई पण एंडपर्यंत म्हणत होती की माझं कुंकू राहू दे, माझ्या जोडव्या काढू नको, माझं मंगळसूत्र राहू दे, माझ्या बांगड्या राहू दे. याचा अर्थ तिला कुठेतरी असं वाटत होतं की होप होती की हे मी माझं सौभाग्य अबाधित राहू दे. जसं हे मी काढलं किंवा हे जर संपलं तर माझा नवरा लगेच दुसरी बाई आणेल, हे कुठेतरी तिच्या मनाला ती जाणीव होती. आणि ज्या अर्थी हिचे वडील काहीच हे करत नव्हते, हालचाल करत नव्हते, काहीच करत नव्हते. म्हणजे बोलण्यात तरी तिच्या कुठेच आलं नाही. तर कुठेतरी येतं ना की माझे वडील तर मस्त नाश्ता करून ढेकर मारून बसले होते. बघा काय करायचं करा, बघा जमतं घेऊन जा करा, असंच ॲटिट्यूड होता वाटतं हिच्या वडिलांचा. आणि तू पैशाच्या काय गोष्टी सांगते ग? पैसा 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 म्हणजे सर्व काही नसतं मंडळी. मला कळलंय, पैसा काहीच नसतं मंडळी. मग कशाला जीवाचं रान करते, कशाला मरते एवढी हपापली आहे, कशाला जळते आणि सगळीकडे नुसतं रान पेटवलेस, कशाला असले उद्योग करते? काय मिळणार आहे? जर पैसा सगळं काय नसतं तुला कळलंय ना, एवढंच जर तुला कळलंय, एवढंच जर तुला नातेसंबंध कळलेत, तर कशाला ज्यांची आई आहे जिवंत, त्यांना जिवंतपणी का मरण यातना देतेस? कशाला त्यांना तुलली आहेस मारायला? बघ ना बाई, कुठे फेडशील हे पाप? तुझी आई नाही आहे म्हणून तू सगळ्यांच्या आयांना तोडणार का? सगळे आई आणि मुलाचे संबंध खराब करणार? हां, मेरा नाही तो किसी का भी नहीं होने दूंगी. मग आता ज्यांचे जिवंत आहेत त्यांचे पण मी जिवंतपणे वाट लावून टाकेल, त्यांचे नातेसंबंध खराब करून टाकेन. हे असली हिची वृत्ती आहे, असल्या मनोवृत्तीची बाई आहे. आणि ते नाशिकला जाण्याआधीच ही म्हणत होती ना की मी असं काही मला वेळ पण नाही आहे, लोक मला म्हणतात पण मला असा वेळही नाही आहे. कारण तेव्हा ही ह्या गोष्टी करत होती. जेव्हा ती त्या गोष्टी करते ना तेव्हा तिला स्वतःला माहिती असतं आपण हे करतोय म्हणून आधीच सफाई देऊन मोकळी होते की मला असं काही कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ आणि कोणाला बघायला वेळ नाही आहे, हे नाही ते नाही. तेच करायला गेली होतीस तू. तिथे ठिया मांडून तिकडे मोठा कार्यक्रम करून आली ही बाई आणि वरून सफाई देते. सो कमिंग बॅक टू द पॉईंट, तर मग ही म्हणे की माझ्या वडिलांचं असं होतं आणि मग आम्ही असं गेलो आणि एवढं त्यांच्या ह्याच्यात एवढे पैसे होते आणि माझ्या ह्याच्यात एवढे पैसे होते, पैसे पडले होते. असं तुमचा जो पडले आणि येते असा जो हा माज आहे ना, ह्याच्यामुळेच तुम्हाला भिकेचे डोळे लागले आहेत. आणि ते कधीच तुमचं ते नीट होणार नाही. कारण का हे जे असे लोक असतात ना ज्यांना लक्ष्मीचा आदर नाही करता येत, असली तर म्हणजे एकदम त्याचं काही विचारच करायचा नाही, कसंही बोलायचं, कसंही वापरायचं, कसंही त्याचं काही मान सन्मानच नाही ठेवायचा. अशा लोकांकडे नाहीच ना, टिकणारच नाही. कसं टिकणार सांग? तर ते आधी विचार कर, आपण काय बोलतोय, आपली लायकी काय, आपले दिवस काय, आपण काय आहोत. म्हणजे ही बाई स्वतःला काय समजते काय तू? काय फंबानीची औलाद आहे की कसली काय औलाद, कसली कोण आहेस कोण तू? पैसा आणि इस्टेट, अशी इस्टेट तर असं म्हणते की बापरे कुठली सावकारच ही गावची. आणि ते वडील त्यांचं तर म्हणे काय माझी आई पैसे जमवायची, ते चुलीवर जेवण बनवायची, तर वडील म्हणतात मी काय काम करतो, मी कुठे आहे आणि तू काय करते, कुठे आहे एवढा, कुठे आहे काय मोठे, तसा काय तहसीलदारच आहे मोठा. कमिशनर बोलणार होती पण जाऊ दे, तेवढं तर जरा जास्त होईल. आणि तसं तर हिची आई पण हिला एवढंच म्हणते. तर आईला काही हिचं काही पडलेलं नव्हतं. हिने स्वतः कबूल केलं की आई म्हणाली की तू माझ्याबरोबर आलीस तरी चालेल पण त्या भावाला वगैरे आणू नको आणि त्याला काही होता कामा नये, तू चल माझ्याबरोबर, चल म्हणजे चल असं आहे. हिची काही व्हॅल्यूच नव्हती. हिची तेव्हा पण नव्हती, आत्ताही नाही आणि कधीच नसणार आहे कोणाच्या लेकी काही व्हॅल्यू. आणि नंतर हिच्या वडिलांनी म्हणे की नकार दिला तिचं म्हणजे जे काही आहे ते घेण्यासाठी, म्हणजे तिला पाहण्यासाठी किंवा तिच्या जवळ जाण्यासाठी, आणि पाहिलं पण नाही. म्हणजे काय काळीज असेल त्या माणसाचं, भयानक आहे. आणि हे सांगताना हिला काही लाज पण नाही वाटत. आणि काय तर म्हणे की मग आम्ही त्यांना सेटल करून दिलं आणि मग ते बाई आले आणि मग त्या बाईबरोबर आता ते खुश आहेत ते आपल्या संसारात. बापरे, मला कसं तरीच होतं मंडळी. म्हणजे हे माहिती नाही कुठल्या वर्गातल्या लोकांसाठी हे नॉर्मल असेल पण माझ्यासाठी हे ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल आहे. मी हे पचवू शकत नाही कारण कदाचित माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं नाही आहे किंवा मी ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये येते तिथे आम्ही अशा गोष्टी पाहिलेल्या नाहीत. काही झालं तरी पण म्हणजे किती असतं ना, आम्ही लांबून तरी म्हणजे असं जे झाल्यात आमच्या इथे पण गोष्टी, दूरचे रिलेटिव्स
मानलेले वगैरे जसं आपण असतो ना तसे, पण मानलेले पण आपल्या खूप जवळचे असतात. तसा एका रिलेशनमध्ये अशीच डेथ झाली होती. आणि त्यावेळेला काही लोकांनी येणं अवॉइड केलं, पण माझे वडील गेले होते त्यांच्या अंत्यसंस्कारांना. इवन त्यांच्या फॅमिलीने पण त्यांना घरी आणलं, प्रॉपर सगळं व्यवस्थित त्यांचं केलं, जे काही करायचं असतात, रिच्युअल असतात. म्हणजे तसं कोविड सरत आलेला, पण तरीही तर गेले होते. तर ह्या भावना असतात त्या प्रत्येकाच्या डिफर करतात आणि प्रत्येकाने कसं घ्यायचं कसं. तेव्हा आम्हाला पण थोडंसं असं भीती वाटलेली. आम्ही पण माझ्या पप्पांना आम्ही सांगत होतो की नका जाऊ, कशाला रिस्क घेताय वगैरे. पण तरी पण त्यांचं मन इतकं मोठं होतं की ते गेले आणि काही झालं नाही त्यांना. देवाच्या कृपेने त्यावेळेला काही तसं कोणालाच काही झालं नाही. इनफॅक्ट म्हणजे जे पण लोक त्या अंत्यसंस्कारला आले होते त्यांना कोणालाच काही झालं नाही. सो इतकं जवळचं व्यक्ती असून जर तुम्ही त्यांना झिडकारताय, डॉक्टर तुम्हाला समोरून विचारताय की तुम्ही पाहणार का, तुम्ही भेटणार का, तुम्हाला बघायचं आहे का, आणि तुम्ही नाही म्हणताय चक्क, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे. आणि जेव्हा ती होती तेव्हा तुम्ही तिच्याजवळ म्हणजे हां आम्हाला काही हे नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही जाणार, आम्ही भेटणार. आणि मग ती म्हणायची की नको नको नको, माझ्यापासून लांब राहा, हे कर ते कर. आणि जेव्हा ती गेली तेव्हा मग तुम्ही का, म्हणजे ती जिवंत होती तेव्हा तिला दाखवत होतात की आम्ही तुझ्याबरोबर आहोत, आणि असलीयत तर हीच होती की आता कोण आहे बघायला, आता तिला काय कळणार आहे काय आणि नाही काय, म्हणून सटकले तुम्ही. म्हणजे काय, एका नवरा बायकोचा इतक्या वर्षाचा संसार जेव्हा तो बापच म्हणतो की नाही बघायचं आहे, तर मग मुलांचा प्रश्नच कुठे येतो. म्हणजे मला तर आहे ना आता ह्या वडिलांचं आणि त्यांचे जे काही बाई प्रकरण आणि जे काही फालतूगिरी आहे ना, ह्यांची पूर्ण फॅमिलीच इतकी घाण आहे, इतकी कलुषित आहे. हे नाही बाबा, आपण ह्या गोष्टीशी रिलेट नाही करू शकत. आणि भामटे, ते सॅनिटायझर करून घे. नाही तू काय शास्त्रज्ञ का, कुठली ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये काम करते की सॅनिटायझर बनवणार तू. सॅनिटाईज करून घे. सॅनिटायझरने सॅनिटाईज करतात ग, सॅनिटायझर नाही करत सबस्क्राईबवाली अंगणवाडी फेल. बाबा बाबा मशाल हो ना मशाल, बाबा बाबा. अरे मंडळी, तुम्ही बघितलं का त्या दिवशी इंट्रोडक्शन देत होती व्हिडिओचं, काय आम्ही शाळेत घालतोय वगैरे ते त्या व्हिडिओमध्ये. आणि तेव्हा स्टार्टिंगला तो मुलगा बाबा बाबा करत होता, तो बोलतो ओ मशाल घेऊन त्याला सटकला, धूम टोकली मशालने बाबा. मशाल म्हणतो नको रे बाबा तू चल. आणि त्या मिठूला पण आता गप्प बसवतात, कुठेतरी लांब ठेवतात सारखा आपला, नाही तर बाबा 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 बाबा. ते शाळेचा तर काय पानसटपणा, म्हणजे किती फालतूबाई असेल ही. आणि मला त्या शाळांचं पण मला खरंच कळत नाही, त्या टीचर्सचं म्हणजे काय, कुठल्या संस्थेची, कुठल्या जागेची प्रायव्हसी, काय डेकोरम म्हणून राहिलाय की नाही राहिलाय. हेच मी त्या दिवशी म्हणत होती ना, कोणाच्या तरी बाबतीत, आय थिंक बचनेच्याच बाबतीत म्हणत होती की बाबा ह्यांची मुलं असतील ना, ह्यांच्या थ्रू प्रमोशन व्हायच्या ऐवजी ना शाळेची बदनामीच जास्त होईल. कुठल्या शाळेत टाकू नये हे पाहण्यासाठी ह्यांचे व्हिडिओ, म्हणजे ह्यांची मुलं कुठल्या शाळेत जातात हे पाहावं आधी. म्हणजे ह्यांची मुलं ज्या शाळेत जात असतील ना त्या शाळेला क्रॉस, म्हणजे ती शाळा सोडून मग दुसरी बघायला घ्या. पहिले आधी पण कुठल्या शाळेत नाही टाकायचं आहे ह्याची चेकलिस्ट करायची, आणि नंतर मग बाकीच्या उरलेल्या शाळांमधून एखादी फायनलाइज करायची, असं मला आता वाटू लागलं आहे. कारण अक्षरशः टीचरपासनं सुसाट कॅमेरा मारत सुटली होती. आणि तो मशाल फॉर्म भरतोय तर त्याला पण मशाल म्हणा मशाल, अरे भरतोय ना फॉर्म, काय कॅमेराकडे बघत, कॅमेराकडे देणं असं एक खट्टूस, चुबस याडपडबाई एकदम. आणि तो फॉर्म बघा कसा भरतोय, तीन कॉलम होते त्याच्यामध्ये, एकामध्ये तुमचं नाव लिहायचं असतं, एकामध्ये मिडल नेम, एकामध्ये सरनेम. तर दोनच ह्याच्यामध्ये ह्याने फक्त नेम आणि सरनेमच त्या मारविश मायकवाड लिहून ठेवलं, आणि मधलं नावच नाही, तिसरा रकाना रिकामीच. आणि त्या बाईला विचारतोय की हे 3 ह्याच्यामध्ये काय नावच लिहायचं आहे ना. अरे हो, ती म्हणाली हो नाव तिने बघितलं नसेल, पण नंतर जेव्हा बघितलं असेल ना तर म्हणाली असेल अरे पागल आहे क्या, पागल आदमी. मी लावेन मंडळी इन्स्टाला आत्ता ना, इथे पॉडकास्ट जाईल तिकडे इन्स्टाला लावते मी, तुम्ही बघून घ्या कसं भरलं आहे याने तो फॉर्म. म्हणजे आता तर मला कन्फर्म झालं आहे की हा तर मला वाटतं तेच टेबल पुसायचंच काम करतो. ज्या माणसाला इतकी अक्कल नाही आहे त्याने काय इंटरव्ह्यू क्रॅक केला असेल आणि काय कामाला लागला असेल, बोलत तरी काय असेल, गुटखा छाप, बोलो जुबा केसरी, तोंडातला बकणा बाहेर पडेल त्याच्यानंतर बोलेल ना.
आणि सगळं नाव गाव फळ फूल सगळं या बाईने त्या फॉर्मवरचं दाखवलं, त्या शाळेचं नाव. त्याच्यानंतर बाहेरून जाऊन आणि पूर्ण शूट घेतलं आणि लोक तिला म्हणतायत की अरे बाबा सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर नाही. तर बोलते की नाही काय नाही होत आणि मी नाही दाखवलंय. अरे काय नाही दाखवलंय, अख्ख्या व्हिडिओमध्ये तू फोकस मारून 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 दाखवलं. आणि तेवढ्यावरच नाही थांबली, इतकी अतिशहाणी बाई आहे नाही. नंतर जेव्हा सोडायला गेली शाळेत पहिला दिवस, तेव्हा पण पूर्ण परत शाळा दाखवली. आणि लोक हिला परत, अरे तुम्ही कशाला ना तिला समजुतीचं काय सांगायला जाऊ नका. एकदम ती गॉन केस आहे, एकदम फुल गेलेली केस आहे, तिला काही फरक नाही पडत. उद्या जर काही झालं ना तिकडे गडबड, तर ते शाळावाले बघून घेतील, त्यांचं काय होईल ते जाऊ दे. ही त्याच्यावर कंटेंट छापेल, कॉन्टेंटची सोय करते की काहीतरी होऊ दे तिकडे, आपल्या व्हिडिओ मार्फत काहीतरी असं कोणतरी येऊ दे, काहीतरी अपघात होऊ दे आणि नंतर मग मला कॉन्टेंट छापायला मिळेल. असल्या मनोवृत्तीची बाई आहे ती. तिला काय समजवायला जात आहे? जी बाई स्वतःच्या घरचा ॲड्रेस सगळीकडे देऊन बोंबाबोंब करून मोकळी झाली, जी बाई सांगते की मी आता वडापाववाल्याच्या इथे उभी आहे, इथे या वडापाववाल्याच्या इथे भेटायला, त्या वडापाववाल्याचं बिल तुमच्याकडनं भरून घ्यायला तुम्हाला बोलवते, त्या बाईकडनं काय अपेक्षा ठेवता तुम्ही? कशाला तिला शहाणपणाच्या गोष्टी सांगता? काही उपयोग नाहीये. पैशासाठी काय पण या आंटी है भामटी है, कुछ भी कर सकती है, किसी की भी घंटी बजा सकती है. सो हिला सांगण्यापेक्षा त्या शाळेमध्ये जाऊन सांगा की असं असं दाखवलं गेलं आहे, तुमची काय सुरक्षा वगैरे नावाचा काय प्रकार आहे की नाही आहे, हे त्या शाळेत जाऊन विचारा, त्यांना इन्फॉर्म करा आणि त्यांच्याकडे चौकशी करा. आणि काय ते कामाचं नाटक, एकच ड्रेस आहे वाटतं तो पिंक ड्रेस. त्या दिवशी पण दाखवला, आता इथून ऑफिसला जाते, आता ऑफिसमधनं आली तेव्हा पण तोच पिंक ड्रेस घातलेला. आजच्या व्हिडिओमध्ये पण रिक्षात बसून तोच पिंक ड्रेस घातलाय. युनिफॉर्म आहे का तुझा तो, त्या बैलमॅन सारखा? ते बैलमॅन काढलाय परत घालायला निळ्या रंगाचं. आणि त्या मार्विशला कुठे ठेवतो बापरे, ते इतकं लोकांना उत्सुकता आणि इतकं काय लोकांना कुठे ठेवतो बापरे, माझ्या सोन्याचं कोळात कुठे ठेवतात त्याला असं. आणि एवढा तंगवून धरलं त्यांना इतकं की कुठे ठेवतो आम्ही, कुठे ठेवतो, पूर्ण वेळ आमची स्वप्न आणि आमचं असं. त्या हिला पण बोलली ना, एक नंबरची ढापाडी, इकडून तिकडून काहीतरी स्वप्न. आणि हिची पण स्वप्न आजकाल, हिला पण स्वप्न पडायला लागली. चला जो पण यूट्यूबवर येतो त्यांची काय ना काहीतरी स्वप्नच चालू होतात, त्यांना स्वप्न पडायला लागतात. दिवसा ढवळ्यात दिवसा स्वप्न बघायला सुरू होतात या फालतू थुकरट लोकांच्या जीवावर, जे यांना फॉलो करतात, अशा थर्ड क्लास लोकांना. आणि मग शेवटी काय की आता तो रात्रीचा जातो आणि ही दिवसाची जाते. डे शिफ्ट नाईट शिफ्ट असं चाललंय सध्या. असं आम्ही आमच्या मुलासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस केलं आहे आणि आम्ही दोघांनी मिळून असा काय स्ट्रॉंग निर्णय घेतला. स्ट्रॉंग ये फेविकॉल का जोडे तुटेगा नाही. आणि काय तर गावची मुलं स्ट्रॉंग असतात, गावची मुलं जास्त हुशार असतात आणि गावच्या मुलांना जास्त ते ॲक्टिव्ह असतात आणि मुंबईतली मुलं अशी नसतात. अरे कोणी सांगितलं? कुठच्या मुंबईत राहते तू? हां, तुला असं म्हणायचं आहे का? तुझ्या गावच्यापर्यंत तू मर्यादित. हां, भगतपुरीचं म्हणते, तुमच्या फॅमिलीचं म्हणते, तर हां ते तर मात्र बरोबर आहे. हां, स्ट्रॉंगचं माहिती नाही, पण एक नंबरच्या ठग लाईफ असतात. बरोबर कसं इचकी टोपी उसके सर करायचं आणि कसं येडा बनवायचं, पब्लिकला सिंपथी गेन करायची, फालतू चाळे करायचे. हां, दुसऱ्या चांगल्या मुलाला कसं गटवायचं, कसं एखादा भाबीलवर हेरायचा, हे सगळं बरोबर. हां बरोबर, चंट असतात. चंट म्हणायचं आहे का तुला? हां ते असतात. ते बहुतेक भगतपुरीच्या लोकांबद्दल बरोबर तुझं मत आहे, पण मुंबईच्या लोकांबद्दल काही पण बोलू नको. हां, आत्ता आली आहेस ना, नीट माणसात राहा, जास्त वचवच करू नकोस. जे तुझ्यापुरतं मर्यादेत ठेव, फालतू काहीतरी बोलू नको की मुंबईचे मुलं म्हणजे ते कम्पॅरेटिव्हली एवढी स्मार्ट नसतात वगैरे. कोणी सांगितलं? काय बघितलं काय आहे तू? मुंबई राणीचा बागवाली, चलपट. आणि हे सगळं शाळेचे आणि ह्याचे त्याचे डिटेल करून सगळं दाखवून मोकळी झाली. आणि कोणाचं तरी एक्झाम्पल देत होती की इकडे 6-6 महिन्याच्या बाळाला पण ठेवून जातात. मी माझ्या समोर बघितलं आहे, त्यांचं नाव नाही सांगू शकतो मी, त्यांचं नाव नाही सांगू शकतो कारण हे सोशल मीडिया आहे, तर मला बरोबर नाही वाटत ते सांगायचं, म्हणून मी त्यांचं नाव नाही सांगू शकतो. एक तर ते शक्त नसतं ग, त्याला शकत म्हणतात, की मी नाव नाही सांगू शकत. आणि तू एवढं सगळं दाखवून करून मोकळी झाली आणि त्यांचं नाव, जसं काय त्यांचं नाव सांगितल्याने ते कोणतरी लोक त्यांना सर्चच मारणार आहे आणि शोधणारच आहे आणि कसं त्यांचा पत्ताच लागणार आहे, कोण कोणाची. आणि गरजच काय आहे ना नाव सांगायचं. कोणतरी एक बाई राहते, तिचं मी बघते, नाव नाही मोठंपणा सांगते. काय अक्कल आहे का ग तुला? खरंच म्हणजे ही अशी येडा अशी ना राऊंडची बाई आहे ना, गब्बस. आणि हिच्या तालावर नाचतायत त्या मिशा आणि मिशाची आई.
हिचं ऐकताय तुम्ही? काय रे बाबा, म्हणजे तुमचे तर किती मोठे मोठे ना, तुमच्या डोक्यात तर मला वाटतं काय भरलंय काय माहिती, मोठे मोठेच होल झाले असतील वाटतं यडपटकुटच्या. असो मंडळी, तर हेच होतं भामटीबद्दलचं पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. मला तेच थोड्या काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, की ही कसं काय ही कारस्थान रचते आणि काय ॲक्च्युली सीन आहे. सो आय होप बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या असेल. आणि आजचं काय ते फालतू मटणाचा व्लॉग, त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं काय नाही आहे. सो आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासला.